UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर। महायुतीला 137 ते 152 जागा तर मवियाला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार भाजपचा नंबर 1 पक्ष पण जागा घटणार। टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रिक्सचा ओपिनियन पोलचा अंदाज पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता। शरद पवारांविरोधात निवडणूक नको, अजितदादांच्या आमदारांचं मत सूत्रांची माहिती। पवारांविरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती। एकनाथ शिंदेपेक्षा अजित पवार वरिष्ठ, अनुभवाच्या आधारावर मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा हक्क, संजय राऊतांचं विधान। तर अजित पवारांनी शिंदेपेक्षा मोठी बेईमानी केल्याची टीका। निवडणूक संपर्क प्रमुख नियुक्त होण्यास सोमय्यांचा नकार। रावसाहेब दानवेंना पत्र लिहित खदखद व्यक्त तर समितीतून नाव वगळल्याने प्रसाद लाड नाराज असल्याची माहिती। माझा पक्षावर आणि नेत्यांवर पूर्ण विश्वास। शहा फडणवीस निश्चितपणे मला चांगली जबाबदारी देतील। नाराजीच्या चर्चांनंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। संकेत बावनकुळेने बीफ कटलेट ऑर्डर केल्याचं बिल गाडीत आढळलं। संजय राऊत यांचा मोठा दावा तर बीफ कटलेट ऑर्डर करणारे आम्हाला हिंदुत्व शिकवतात, राऊतांचा हल्लाबोल। नागपुरातील अपघात प्रकरणानंतर सुषमा अंधारे नागपुरात दौऱ्यावर, सीताबर्डी पोलीस ठाण्याला भेट देणार। नागपूर अपघात प्रकरणातील तथ्य समजून घेणार। संकेत बावनकुळे बारमध्ये दूध प्यायला गेला होता का, अंधारेचा सवाल। तर भाजपच्या लोकांना स्थानिक नेते मदत करतायत, अंधारेंचा काँग्रेस आमदार विकास ठाकरेंवर आरोप। बाहेरच्यांपेक्षा आरोपीवरील कारवाईसाठी नागपुरात मी एकटाच काफी। अंधारेंच्या आरोपानंतर विकास ठाकरेंचा पलटवार, आरोपीला पोलिसांनी वाचवलं तर कारवाई करण्याची माझ्यात क्षमता असल्याची प्रतिक्रिया। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गावभेटी कार्यक्रमात पुन्हा गोंधळ। मंत्री तानाजी सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना समर्थकांनी धमकावलं। धाराशिवमधील परंडा तालुक्यातील प्रकार। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। राज ठाकरे आज ठाण्यातील गणेश मंडळांना भेटी देणार। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची जोरदार तयारी। अंधेरी पूर्व जागेसाठी युतीत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता। निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या मुर्जी पटेलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। तर शिंदे गटाकडून स्वीकृती शर्माही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक। कर्जमुक्ती, पीक विमा आणि सोयाबीन कापूस दरवाढीसाठी अन्नत्याग आंदोलन। अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द। राजकीय पक्षानंतर आता राज्य निवडणूक आयोगाकडूनही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार। नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये घर वापसी करण्याची शक्यता। सून मिनल खतगावकर नायगाव विधानसभेसाठी इच्छुक। 15 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेशाची शक्यता। वरळी अपघातातील आरोपी मिहिर शहाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला। पोलीस 60 दिवसांमध्ये आरोपपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याचा मिहिर शहाच्या वकिलांचा युक्तिवाद। मणिपूर पुन्हा हिंसेच्या दिशेने, अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी। 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा मणिपूर सरकारचा निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।